नमस्कार, माझ्या किचन मध्ये आपले स्वागत आहे। चला तर आज आपण बनवणार आहोत पौष्टिक असा छोल्यांचा नाश्ता। तर त्यासाठी मी रात्रभर छोले पाण्यात भिजवलेले आहे आणि कुकर मध्ये 2-3 शिट्ट्यांमध्ये छोल्यांची वाफ काढून घेतलेली आहे। आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये छोले आपल्याला बारीक करून घ्यायचे। तर त्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेले आहे। त्यामध्ये 3 ते 4 हिरवी मिरची, 4-5 लसणाच्या पाकळ्या, अद्रक, इथं मी पोहे घेतलेले, थोडे पोहे कच्चेच घेतलेले आणि लिंबाचा रस। थोडंसं काळं मीठ, चवीनुसार आपलं साधं मीठ। इथे आपले छोले बारीक करून झालेले हे पाहू शकतो आपण। हे अशी बारीक करून घेतलेले आहे। त्यामध्ये आता आपण बारीक चिरलेला कांदा घालूया। इथे 2 चमचे डाळीचे पीठ, छोटे 2 चमचे डाळीचे पीठ घेतलेले आहे। त्यामध्ये थोडं लाल तिखट, आपण हिरवी मिरची आधीच वाटायला घातलेली होती, तर थोडं लाल तिखट घालूया। ओवा जिरा पावडर, बारीक चिरलेली कोथिंबीर, धना पावडर, 1 चमचा गरम मसाला। आता इथे आपण मिक्स करून घेऊया। इथे आपले मिश्रण मिक्स झालेले आहे। आता इथे मी हाताला तेल लावून घेत आहे। इथे हाताला तेल लावून घेतलेले आहे आणि आपल्याला छोटे छोटे बॉल्स तयार करायचे आहे। तर हे बघू शकतो, अशाच प्रकारे आपल्याला सगळे बॉल्स तयार करायचे आहे। इथं अशा प्रकारे मी सर्व बॉल्स तयार करून घेतलेले आहे। आता इथे एक पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये आता आपण थोडंसं तेल घालूया आणि आपल्याला थोड्याशा तेलामध्ये शालो फ्राय करून घ्यायचे। अशा प्रकारे तेलामध्ये आपले बॉल्स शालो फ्राय करून झालेले आणि ते कंटिन्यू असे चमच्याच्या सहाय्याने आपल्याला हलवत राहायचे, तर कढईला चिटकणार नाही होते। तर इथं आपले छोल्याचा नाश्ता तयार झालेला आहे। इथे आता आपण दह्याची चटणी बनवणार आहोत। तर इथे मी एक वाटी घेतलेली आहे, त्यामध्ये आता आपण दह्याची चटणी बनवूया। त्यामध्ये आता थोडासा पुदिना घालूया, लिंबाचा रस, चवीनुसार मीठ, थोडासा चाट मसाला। आता इथे आपण फेटणीनं फेटून घेऊया। इथे दही आपलं फेटून झालेले आहे आणि बघू शकतो आपण इथं दह्याची चटणी तयार झालेली आहे। चला तर इथं बघू शकतो आपण, इथं आपला छोल्याचा नाश्ता तयार झालेला आहे। कशी वाटली तुम्हाला रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।